मुंबईत महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, महायुतीच्या प्रचाराचे मुद्दे कोणते असतील या संदर्भात आज भाजप, शिवसेना, रिपाई नेत्यांच्या पहिल्या बैठकीत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली। या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत या चर्चेमध्ये असलेले भाजपचे आमदार, अभ्यासू आमदार आणि नेहमी अग्रेसिव्हली जे महापालिकेच्या प्रश्नांवर आवाज उचलतात ते अतुल भातखळकर आहेत। अतुलजी नमस्कार। पहिली बैठक झालेली आहे, प्राथमिक चर्चा झालेली आहे। जागा वाटपामध्ये तिढा आहे की समन्वय आहे, काय सांगाल? 100% समन्वय आहे आणि आज आमची पहिली बैठक पार पडली। आम्ही ओव्हरऑल निवडणुकीच्या तयारीचा आढावा पण घेतला आणि महायुती म्हणून आम्ही कसे जिंकून येऊ या दृष्टीने विचार केला आणि साधारणतः 150 पेक्षा जास्ती जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती या ठिकाणी निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे। भाजपसमोर मोठा एक आव्हान कसं काय वाटतं की कारण 32 जागा होत्या 2012ला, 2017ला तुम्ही 82 पर्यंत झेप घेतली, आता अपेक्षा पक्षाकडून जास्त असतीलच, यावेळीचं टार्गेट काय असेल एकट्या भाजपचं? नाही, एकट्या भाजपचं टार्गेट असा आता आम्ही विचारच करत नाही आहोत। आम्ही महायुती म्हणूनच विचार करतो आणि त्याच्यामुळे महायुती म्हणून 150 पेक्षा जागा जास्ती आम्ही जिंकू असं आमचं आत्ताच्या क्षणाला मत आहे। बघा, महायुतीचा अजेंडा आम्ही केलेली विकास कामं, यापुढच्या काळात आम्ही करणारी विकास कामं, उद्धव ठाकरेंनी लुटलेली महानगरपालिका आणि आज तर संजय राऊतांनी सांगूनच टाकलंय की फॅमिली बिझनेस आहे म्हणून। त्यामुळे यांच्या फॅमिलीचं एकच धोरण आहे की खोऱ्याने ओढा आणि त्याच्यामुळे तोही आमच्या प्रचाराचा मुद्दा असेल। आणि जे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी खुंटीला गुंडाळून ठेवलेलं आहे काँग्रेसच्या लाचारीपायी, त्या हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा आम्ही प्रचारात आणणार आहोत। कॅमेरामॅन अनिकेतसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।